गेले 4 वर्षामध्ये देहू आळंदीवरून निघणारी वारी जेव्हा पंढरीला पोहोचते, या वारकरीमध्ये जात असताना खरं माझं वारकरी कुटुंब आणि म्हणून लहानपणापासून वडिलांसोबत वारीत एक दिवस जाताना प्रश्न पडायचा. ज्यावेळेस कळत होतं तेव्हा की वयात येताना आपल्याला मासिक पाळी येते, तशी या महिला भगिनी इतक्या चालतात. आपल्याकडची वारी ही 28-29 दिवस चालते. नाशिकवरून त्र्यंबकवरून निघणारी वारी आपल्या अगोदर 10 दिवस निघते. त्याच पद्धतीने जळगाववरून निघणारी वारी ही त्याहीपेक्षा 5 दिवस अगोदर निघते. म्हणजे जवळजवळ 1.5 महिना या महिला भगिनी वारीत असतात आणि मग एकदा तरी मासिक पाळीला सामोरं जावं लागतं. त्यावेळेस या महिला भगिनी काय करत असतील, कशा पद्धतीने त्या हे सगळं चेंज करायचं किंवा कुठे वस्त्र वापरायचं आणि त्याच्यासाठीच्या सुविधा कुठं असतील, हा प्रश्न कायम मनामध्ये होता. पण अगदी प्रारब्ध या गोष्टीवर माझा विश्वास आहे. सुदैवाने मला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली. पहिल्या वर्षापासून आम्ही आरोग्य वारी सुरू केली आणि सांगायला समाधान वाटतं, वारीमध्ये चालणाऱ्या लाखो महिलांसाठी दर 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती आपण चेंजिंग रूम असेल, त्याचबरोबर हिरकणी कक्ष असेल, त्यांच्यासाठी मेडिकल स्टाफ असेल, ह्या सगळ्या सुविधा दिल्या आणि ही वारी अतिशय चांगल्या पद्धतीची देत असताना प्रत्येक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन, वेंडिंग बर्निंग मशीन सहित आपण उपलब्ध करून दिलं. आणि म्हणून देहू आळंदीतून निघणारी महिला भगिनी ज्यावेळेस पंढरपूरमध्ये पोहोचते तेव्हाच केवळ ही वारी ही विठुरायाच्या आनंदाची तर व्हावीच व्हावी, पण तिच्या आरोग्याची सुद्धा ती सुलभ व्हावी हा प्रयत्न झाला. आणि म्हणून आज ही वारीत असंख्य महिला भगिनी भेटतात. मी स्वतः वारीत चालताना त्याचा अनुभव घेते, पाहणी करते. आणि या महिला भगिनी जेव्हा नऊवारी साडीतली डोक्यावर पदर घेतलेली एखादी जनाबाई आपल्याला भेटते आणि सांगते यावेळेस वारीत आमची चांगली व्यवस्था झाली, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आयुष्याचं सार्थक झालं असं मनापासून वाटतं, असं मला आवर्जून सांगायचं आहे.